नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा आखरीत घडलं बरं का, म्हणजे न भूतो न भविष्यती असा प्रकार घडला. म्हणजे झालं काय, 2 दिवस ना मला भूकच लागेना. तोंडाला चावू नाही, जिभेला चावू नाही, अन्नावरची वासना ओढलेली. बरं आजारी पडलं असंही काही नाही, प्रेमात पडलं असंही काही नाही. म्हणजे साधारणपणे आता वय नाही माझं प्रेमात पडायचं, पण प्रेमात पडल्यानंतर अशी सिम्पटम्स दिसायला लागतात की भूक लागत नाही, कोणतरी असा टक लागून बघत बसतो, माणूस स्वतःशीच असतो वगैरे, अशा गोष्टी घडतात. पण तसंही काही घडलेलं नाहीये. मी बायकोला म्हटलं असं असं झालंय, 2 दिवस भूक लागत नाहीये. ती म्हणे मला दिसतंय, मी पण खुश आहे, जरा कमी होशील तू. म्हटलं असं नाहीये ग, फोटो आणि वर फोटो बिटो काढायला लागली ती, कसा दिसतो वगैरे, डेट वगैरे. म्हटलं असं नसतं. म्हणजे कसं आहे की ह्याच्यावर फोटो बिटो किंवा कौतुक करण्यापेक्षा ह्याच्यावर सोल्युशन काढ ना. पण सोल्युशन काढेल ती बायको कसली, नाही का. मग शेवटी मी माझ्या मित्राकडे गेलो. मित्राला म्हटलं की हे असं असं झालंय बाबा, काय करायचं, काय याच्यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे. काय माझ्यावर जबाबदारी आहे ना. जर खाण्यावरची वासना उडाली तर या कार्यक्रमात मी येणार कसा, इथे अँकरिंग करणार कसा. तुम्हाला काही काळजी करू नको, माझा अतिशय एक जवळचा मित्र आहे, त्याच्या तो असं अप्रतिम जेवण बनवतो ना, नुसतं वासनेच तुझं नाक जिवंत होईल. म्हटलं होय काय. मग त्याची ओळख करून दिली. आणि तुम्हाला खरं सांगतो, 2 दिवसानंतर मी जे जेवलोय ना, होय होय क्या बात आहे, फर्स्ट क्लास. आणि त्याच मित्राला मी इथे बोलवलेलं आहे, त्याचं नाव आहे सिद्धेश. आपण त्याचं स्वागत करूया. सिद्धेश, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. सिद्धेश चौगुले बरं का. तू राहायला कुठे आहेस? परळला. हो. बरं. आणि घरी कोण कोण आहे तुझ्या? आई आहे, बाबा आहेत आणि माझा छोटा भाऊ आहे. तो काय करतो? तो 12वीला आहे. म्हणजे तू मोठा? हो. बरं, तुझी शाळा कुठली? माझी शाळा बालमोहन विद्या मंदिर. बालमोहन विद्या मंदिर, शिवाजी पार्क. शिवाजी. आणि कॉलेज कुठलं तुझं? रुपारेल कॉलेज. रुपारेलला कुठले फॅकल्टी तू घेतली होतीस? मी कम्प्युटर सायन्स घेतले होतं. सायन्स. आणि आता काय करतोस तू? आता मी हॉटेल मॅनेजमेंट करतोय IHM चेन्नई मधून. सायन्स मधून एकदम तू हॉटेलमध्ये कुठे गेला मला काय कळलं नाही. म्हणजे काय घडलं काय असं? ऍक्च्युली मला खाण्याची जास्त आवड आहे. मला खवय्येगिरी करायला जास्त आवडते. त्यामुळे नवीन काहीतरी शोधण्यासाठी, बनवण्यासाठी, त्याचं तंत्र शुद्ध शिक्षण घेण्यासाठी ही लाईन जॉईन केली. तुला ही चटक कधी लागली? 11वी 12वी असताना. काय बनवलं होतंस तू? आणि सुरुवातीला मी सँडविचेस वगैरे त्यावर प्रयोग करायचो. त्याच्यानंतर मग हळूहळू डाळ बेसिक शिकत गेलो. किचन मध्ये जायचं का? चला चल या. आजच्या या भागात तू काय काय दाखवणार आहेस आम्हाला? मी प्रथम चीज मेल्ट दाखवणार आहे. चीज मेल्ट. त्यानंतर ऍपल अँड ग्रेप गॅस्पॅचो. हा. आणि क्रेप सुज्यात दाखवणार आहे. क्रेप सुज्यात. पहिल्यांदा काय बघतोय आपण? पहिल्यांदा आपण चीज मेल्ट बघतोय. चीज मेल्ट्स. ओके. साहित्य सांग मला काय काय. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अंड्याचा सफेद, ब्रेडचा चुरा, किसलेलं चीज, कोणतंही चीज चालेल, चिली फ्लेक्स, अंड्याचं पिवळं, काळी मिरी पावडर, मीठ, ऑरेगानो, रोजमेरी. ओके. आणि हे काय आहे? हे ऍक्च्युली चीज बॉल्स किंवा कशाबरोबर स्नॅक्स बरोबर आपण सॉस खातो, त्याच्याऐवजी एक व्हेरिएशन म्हणून ह्या कुलीज आहेत. ही रेड पेपर कुली आहे, ही येलो पेपर कुली आहे. इन्ग्रेडियंट्स काय? ऍक्च्युली जी लाल शिमला मिरची असते तिला ओव्हन मध्ये भाजून घ्यायची, नंतर त्याची साल काढून मिक्सरला तेलाबरोबर त्याची पेस्ट करायची आणि एका गाळणीतून गाळून त्याबरोबर सॉल्ट टाकून तयार. ओके. आता साहित्य बघितलेलं आहे, आता आपण कृतीकडे जाऊया. काय करणार? पहिल्यांदा आपण अंड्याचा सफेद फेटून घेऊया व्यवस्थित. त्यामुळे तुमच्या डिश मध्ये अंड्याचा वास येणार नाही. बरं. तर हे चांगलं फेस येईपर्यंत फेटायचं आहे. मला जमतंय का बघू करे? बघा. तोपर्यंत तू दुसरं काय करता येतं का बघ. ओके. तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये किसलेलं चीज घेऊया. साधारण 200 ग्रॅम. त्याच्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा ब्रेडचा चुरा, चिली फ्लेक्स, हे चवीनुसार. जरा तिखट. ओके. मिरी पावडर, मीठ, मीठ थोडं जपून टाकायचं कारण ऑलरेडी चीज मध्ये तुमच्या मीठ असतं. आता तुम्हाला बाजारात जसे हे हर्ब्स मिळतील, कॉन्टिनेंटल हर्ब्स, तसे वापरायचे. हे ऑरेगानो आहे,
हे सहज बाजारात उपलब्ध आहे. बर. नंतर हे काय म्हणतोस तू? ह्याला रोजमेरी म्हणतात. बर. जसं आपण पुदिना कोथिंबीर असं वापरतो तसं कॉन्टिनेंटल जेवणामध्ये हे हर्ब्स वापरतात. बर. ह्याच्यात आपण 2 ते 3 हे टाकणार आहोत. आता तू तुझ्या स्टाईल कर. आता हे फेटलेलं अंड साधारण 2 ते 3 छोटे चमचे ह्याच्यामध्ये टाकूया. तुम्ही जरा मदत करा. हो. आणि एक हे नाही टाकलं तर काय होईल ते? ऍक्च्युली हे बाइंडिंगचं काम करतं. जर तेल तुमचं जास्तच गरम असेल आणि तर मग हे चीज वितळून फुटण्याची शक्यता असते. मग ह्याला बांधून ठेवण्यासाठी हे अंड्याचं सफेद त्याला वास येऊ नये कोणते पीठ आहे ते फेटायचं आणि तुमचे चीज बॉल सुद्धा थोडे हलके बनतात. या डिश मध्ये ब्रेड क्रम्स आहेत. या डिश मध्ये एक येलो आहे. एक येलो आहे. आणि आता तू काय करतोय बघ. आता आपण क्रम्बिंग करणार आहोत. पहिल्यांदा क्रम्बिंग. क्रम्बिंग असं हे शब्द आपल्यासाठी नवीन आहे. आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पण तर आपण पहिल्यांदा पूर्ण ह्याला एक येलो लावून घेऊया. बरं. त्यानंतर एक्सेस काढून ते ब्रेड क्रम मध्ये टाकायचे. आता हे झालेलं आहे आपलं. तेल गरम झालं. तर तेल पहिल्यांदा स्टार्टिंगला भरपूर गरम ठेवायचं. त्यानंतर आज एकदम म्हणजे मीडियम वर ठेवायचं. बर. ज्या अर्थी फक्त आपल्याला बाहेरच्या क्रम्बिंगलाच कलर द्यायचा आहे, आतमध्ये शिजण्याची गरज नाहीये. तर त्या हिशोबाने तर आपण स्टार्टिंगला एक टाकूया. आणि कशाबरोबर खाता येतील ह्याच्याबरोबर? हा, हे ह्याच्याबरोबर तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता, पण ह्याच्याबरोबर उत्कृष्ट लागतात. फक्त हलकेसे गुलाबी रंगावर. आता काय पुढे? आता लिहून घ्यायचं साहित्य आणि कृती. कारण हे काढल्यानंतर मी खायला सुरुवात करणार ना. ते काही आता कसं खायचं हे सांगायला नको. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चीज मेल्ट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: येलो पेपर कुली, रेड पेपर कुली, अंड्याचा पांढरा बलक, अंड्याचा पिवळा बलक, ब्राऊन ब्रेड क्रम्स, चीज, मिरपूड, चिली फ्लेक्स, ओरेगानो, मीठ आणि फ्रेश रोजमेरी. कृती: लाल आणि पिवळी मिरची तेल आणि मीठ घालून वेगवेगळे वाटून पेपर कुली सॉस तयार करावेत. अंड्याचा पांढरा बलक फेस येईपर्यंत फेटून घ्यावा. एका बाउल मध्ये किसलेलं चीज, 1 चमचा ब्राऊन ब्रेडचा चुरा, चिली फ्लेक्स, मिरपूड, मीठ, ओरेगानो, फ्रेश रोजमेरी आणि 2 ते 3 चमचे फेटलेलं पांढरं अंड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे बॉल्स अंड्याचा पिवळा बलक आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावेत.